अलिबाग सिरीज पार्ट 2। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉगमध्ये। पार्ट 2 मध्ये आपण रेवदंडा किल्ला आणि बीच बघणार आहोत। हेमाडपंथी वास्तुकलेसाठी ओळखले जाणारे रामेश्वर मंदिर हे प्राचीन शिव मंदिर खूपच फेमस आणि खूपच सुंदर आहे मित्रांनो। नंतर शीतलादेवी मंदिर आहे, तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत। शिवदत्त मंदिर आहे, हे सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो। नंतर अलिबाग बीच वर आपला हॅपी एंडिंग असणार आहे। तर चला तर मित्रांनो, अलिबागच्या या पार्ट 2 सिरीज मध्ये आपण सुरुवात करूया। तर हे मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे। तर आता आपण जस्ट तुम्ही कोराई किल्ल्याचा ब्लॉग बघितला असेल। कोराई किल्ला आपण एक्सप्लोर केलाय पूर्ण। आता इकडनं चालू रामेश्वर मंदिरला, राईट? हो, रामेश्वर मंदिरला आपण जाणार आहोत। आता वाजलेत किती वाजले? वाजले 1:30 व्हायला आला मित्रांनो। 12:30 पावणे 1 झाला। सो तिकडनं आपण तो मंदिर बघूया आणि मग तिकडनं पुढे जाऊया। अजून खूप आहेत, रेवदंडा आहे, किल्ला आहे, सर्व पॉईंट बघून नंतर मग आपण पूर्ण एक्सप्लोर करूया। तर चलो लेट्स गो। पब्लिक टाइम न वेस्ट करता आपण निघत आहोत, लेट्स गो। तर मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे। तर आता आपण पोहोचलेलो आहोत रेवदंडा किल्ल्यावरती। बीचवरती नाही, माझ्या तोंडातून बीच येत होतं। रेवदंडा किल्ल्यावरती पोहोचलेत। किल्ल्याच्या त्या साईडला बीच आहे, बीचला पण आपण जाणार आहोत। आता किल्ल्यामध्ये आपण बसलेलो आहोत थोडा वेळ। तिकडनं आता आपण एक एक काय काय पॉईंट आहेत ते तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत। तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि असेच बघत राहा आपल्यासोबत। तुम्ही पण एन्जॉय करा आणि आपण पण दाखवूया सर्व इतिहास। बाहेर आपण पार्किंग केली, इकडनं एंट्री केल्यावरतीच समोर असा तुम्हाला ओपन स्पेस दिसेल। इकडे मनोरे टाईपमध्ये आहे पूर्ण असं, आणि पूर्ण ओपन स्पेस आहे। इकडे काहीतरी शूट करतायत ती लोक। आणि आता आपला पायरे कुठे गेलाय काय माहिती, त्याला शोधायला लागेल कुठे गेलाय। किल्ल्याचं महत्त्व घे ना, किल्ल्याचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। पायरे ऐकत नाही भाई, पायरे त्या साईडलाच आहे। बघू शकता पूर्ण असं पूर्ण ओपन आहे, पूर्ण ओपन आहे पूर्ण। आणि बघू शकता मला असा व्ह्यू दाखवतो, पूर्ण व्ह्यू बघा ना, पूर्ण असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल। सुंदर असा व्ह्यू आहे। ह्या साईडला एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे। ओपन स्पेस आहे, बाकी पूर्ण असं पूर्ण ओपन स्पेस आहे। इकडे एक दरवाजा आहे। आणि आपले मित्र म्हणजे काय केलं, कोणाला बघत नाही, आपलंच बडबडत चाललंय। रेवदंडा असा किल्ला आहे ना, पूर्ण असं ओपन, म्हणजे बाजूला बघा ना काहीच नाही, पूर्ण असं अखंड पूर्ण उभा आहे। मध्ये पण तुम्हाला बघितलं तर पूर्ण असा स्पेस बाहेर निघाला आहे पूर्ण, म्हणजे त्याला आजूबाजूला काहीच नाही, पूर्ण ते पूर्ण विटांवरती अखंड उभा आहे तो। सुंदर असा आहे। इकडे काहीतरी शूट चालू आहे त्यांचं। काय शूट झालं आहे त्यांचं? ॲडव्हर्टाईज करतात का? येस कुत्र्याची ॲडव्हर्टाईज काय आहे? कुत्र्यांचं खाण्याचं? चला आपण त्या साईडला जाऊ आता। अजून करायचे बाकी आहेत ना मित्रांनो। आता आपण बीचला आलो। मला अलिबाग बीचला नाही तर काय फायदा बघितलं। अलिबाग इकडनं चाललो आहोत बीचला। अजून 2 इकडे पूर्ण कॅम्पिंगच करून टाकले ना त्यांनी। अभि वगैरे येतो, अभिचं पण आहे इथेच आय थिंक। काय इकडे आहे जेवायला आपल्यासाठी आहे का? कॅम्पिंग आहे, अभि इथेच येतो बरोबर भाई, अभि इथेच येतो, आज आहे कॅम्पिंग। अभि असेल आज। कुठला समुद्र आहे? समुद्र कुठला आहे? पुढे आबा, हा रेवदंडा। नाही होता। तर मित्रांनो, इकडे सर्व स्टॉल वगैरे आहेत। इकडनं आतमध्ये आपण एंट्री केल्यावरती असा रेवदंडा बीच आहे, तसं तटबंदी किल्ल्याची आहे। त्याच्या त्या साईडला कॅम्पिंग वगैरे पण आहे। जर मित्रांनो तुम्हाला कॅम्पिंगला वगैरे येत असेल तर अलिबागला अवेलेबल आहे। आणि आपला मित्र अभि आहे, तो पण बुकिंग वगैरे घेतो। त्याचा मी नंबर देईल पाहिजे तर बुकिंगला, म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर। आणि या साईडला सुंदर असं नारळाची झाडं असेल ना, त्यामुळे खूप सुंदर असं व्ह्यू येतं। आणि असं बीच आहे, नॉर्मल बीच आहे असं, त्यामुळे खूप सुंदर असं नाही होऊ शकत। आपण तिकडे होतो, हां आपण तिकडे त्या किल्ल्यावरती गेलेलो। तिकडनं पूर्ण फिरून रिटर्न आपण इकडनं फिरून हां मग किल्ला होता। कोरलाई तोच होता। हां कोरलाई किल्ला।
किल्ला गेलो तो तिकडेच होता. आणि मग आता इकडं त्या समोरच रेवदंडा बीच आणि मग आता आपण अलिबाग आहे, परत रामेश्वर किल्ला आहे, सर्व आपण एक्सप्लोअर करायचे. त्यामुळे इथे टाइमपास न करतात आपण चाललो डायरेक्ट रामेश्वर मंदिरला. तर चलो पब्लिक, लेट्स गो. कॅम्पिंग वगैरे, कॅम्पिंगचं दाखवूया का ना, कॅम्पिंग वगैरे सगळी कॅम्पिंग आहे मित्रांनो इकडे पूर्ण. इथे मित्रांनो पार्किंग वगैरे पण जस्ट किल्ल्याच्या बरोबर बाहेरच सुंदर असं पार्किंग वगैरे. इकडे तुम्ही पार्किंग करून गाडी जाऊ शकता. चले चावी घे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रामेश्वर मंदिरला. आणि इथे आपली अशी गाडी पार्क केलेली आहे रस्त्याच्या बाजूला आणि इकडेच मंदिर आहे. सो इकडे आपण मंदिरामध्ये इकडनं बोर्ड दिसत असेल बघा मित्रांनो. मस्तपैकी निसर्गाच्या सान्निध्यात असं मंदिर आहे रामेश्वर. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये दर्शन पण तुम्हाला भेटेल. तर चलो लेट्स गो पब्लिक. श्री क्षेत्र रामेश्वर चौक असं काय मंदिर आहे. मंदिराच्याच आतमध्ये प्रवेश केल्यावरती उंच उंच असे स्तंभ आहे. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवेल. आणि इकडे कुंड वगैरे, इकडे साफसफाई वगैरे चालू आहे. आणि मस्तपैकी आपली मित्रमंडळी बसले थोडे. वैरागी गणपती, इकडे गणपतीचं मंदिर आहे. म्हणजे गणपतीचं दाखवले वैरागी मंदिर बघू शकता मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया आणि दत्तांची मूर्ती दाखवली इकडे. सुंदर असं, सुंदर अशी मूर्ती आहे. तर असंच काय परिसर आहे कारण आता आपण हा व्ह्यू पण टाकूया. इकडनं असे उंच स्तंभ आहेत. इकडनं असा मस्तपैकी तुम्हाला हा व्ह्यू दिसत असेल कमाल असा. आता इकडनं आपण जाऊया. इथे पण एक आतमध्ये शीतलादेवी लिहिलं आहे ना, शीतलादेवी लिहिलं आय थिंक. इकडनं आतमध्ये प्रवेश करून, नाही आशापुरी माता, सॉरी आशापुरी मातेचं तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर असं आशापुरी मातेचं सुंदर असं रूप. मित्रांनो आपण रामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. पिंड आहे तेच समोर बरोबर आडशात पण दिसते रामेश्वर प्रसन्न असं काही आहे. पूर्ण असा गाभारा सुंदर असं. कृपया गाभारात अंघोळ करून सफेद वस्त्र किंवा सोले वस्त्र घालून प्रवेश करा वा, अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्यावं. म्हणजे आतमध्ये भाव, आतमध्ये, बाहेर नाही. गाभारा आहेत, गाभारा आतमध्ये आहे. हां त्र्यंबकेश्वरला बघितलेलं आपण. त्र्यंबकेश्वरला बघितलं. मित्रांनो पूर्ण असं गाभाऱ्याचं, म्हणजे गाभारा आतमध्ये आहे. हे बाहेरचं असं व्ह्यू आहे मंदिराचा. खूप सुंदर आहे, थंड आहे पूर्ण आतमध्ये. छान आहे, छान आहे. नक्कीच तुम्ही बाहेरचा व्ह्यू तर खूप अजून कमाल आहे. बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो, खूप कमाल आहे. हे मंदिर, मंदिराच्याच बाजूला हे असं कुंड टाईपमध्ये आहे. घाण काढतात म्हणजे इकडची कचरा काढतात बघा, तुम्हाला दिसत नसेल कचरा काढताना. खूप सुंदर आहे पाणी आणि म्हणजे क्लीन आहे पूर्ण, कचरा वगैरे नाही. कचरा काढताना तुम्हाला दिसत म्हणजे योग्यता वेळी म्हणजे स्वच्छता होत असेल, त्यामुळे एकदम क्लीन पाणी आहे. बघू शकता तुम्ही. श्री रामेश्वर देवस्थान चौल इकडे आल्यावरती इथे सूचना पण दिली आहे. मंदिरामध्ये शूटिंग वगैरे करण्यास सक्त मनाई आहे. ड्रोन पण उडवायला मनाई नाही आहे समजलं मित्रांनो. जर आलात तर गर्दी असेल तर तुम्हाला नाही भेटणार शूट वगैरे करायला. बाकी मंदिर तर खूप कमाल आहे मित्रांनो, सुंदर मंदिर आहे.
नंदी दाखवलाय इकडनं आतमध्ये श्री गणपती बाप्पा परत दाखवलेत. हिने इथं श्री विठ्ठलाची मूर्ती दाखवली आहे. पहिलं गणपती बाप्पाची दाखवले आणि इकडे विठ्ठल रखुमाई, परत इकडे गणपती बाप्पा असं लिहिलंय, पण मूर्तिकारांचं नाव वगैरे इकडे वगैरे राहतात वगैरे. सुंदर सुंदर असं. तर मित्रांनो सुंदर आहे रामेश्वराचं मंदिर, खूपच सुंदर आहे मित्रांनो. आलात ना शांतता आहे. आतमध्ये गेला तर प्रत्येक मंदिरामध्ये थंड वाटतात, इथे पण थंड आहे, शांतता आहे. आता मी जस्ट बाहेर आहे. इकडे तुम्हाला जाताना पहिला नवग्रह दिसतील. नवग्रहाच्या इकडनंतर मग हल्लू सर्व तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. पूर्ण मी ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर रामेश्वर तुम्ही अलिबागला आलात तर रामेश्वर मंदिर पण तुम्ही करू शकता, जवळच आहेत, सर्व जवळ पॉईंट आहेत, तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता आपण इकडनं जाऊया, जेवूया वगैरे आणि पुढे बघूया. अजून एक प्लेस आहेत 2-3 ते करूया. चलो लेट्स गो. कारण का सकाळपासून काय कळलं नाही, थोडं भूक पण लागले, तर पहिला जेवूया. चलो लेट्स गो पब्लिक. मित्रांनो तर आता आपण घाण बघा, कचरा बघा किती झाले, कारण का बीचला वगैरे फिरलोय ना, कचरा तर झाले. आता काय जेवायचं ना, आता पहिला जेवूया. कारण का सकाळपासून कोणीच काय केलं नाही, झोप पण नाही कंप्लीट झाले एवढं, म्हणजे आता वाटत पण नाही बघा तुम्हाला फ्रेश वाटत असू एकदम. म्हणजे मस्त प्लेस आहे ना रामेश्वर मंदिर, खूपच सुंदर असं प्लेस आहे. नक्कीच व्हिजिट करा, भेट द्या आणि आनंद घ्या. बाहेर तुम्हाला ओटी वगैरे सर्व भेटून जाईल. हे असं मंदिर आहे, इकडनं एंट्री आहे. सुंदर असं इकडे पण गाडी लावली मंदिराच्याच बाजूला. हे बाकीचे लोक, बाकीची मंडळी घे निमेश, थोडी ठीक आहे. मित्रांनो हा पूर्ण गाभारा आतमध्ये आहे. हा पूर्ण हॉल आहे बाहेरचा. मस्तपैकी शीतला देवीचं आपण दर्शन घेतलं, खूप सुंदर आहे, शांत आहे, जवळच प्लेस आहे रामेश्वर. चौलमध्ये चौल रामेश्वर मंदिरानंतर आपण इथं आलो आहे शीतला देवी मंदिराचं दर्शन घ्यायला, शीतला देवीचं दर्शन घ्यायला. सुंदर असं समोरचा असा व्ह्यू आहे, सुंदर असं. इकडे कुलग्रामदेव, सर्व ग्रामदेवी सर्व आहे तिकडे. मस्त आहे. कोंबडा अडवला, कोंबडी वगैरे पण आहेत. मस्त एकदम गाव, शांतता आहे पूर्ण बाजूला, सुंदर असं. बाजूला असं कुंड टाईपमध्ये आहे, मासे आहेत त्याच्यामध्ये, दिसत असेल झूम. मंदिराच्या एकदम बाजूलाच हे आहे मंदिर. बघू शकता सुंदर असं शीतला देवीचं मंदिर आहे. तुम्ही बॅक साईडला सुंदर असं दर्शन झालं. आता इकडनं आपण जाऊया, अजून एक मंदिर आहे तिकडे जाऊया आणि मग तिकडनं जेवूया. कारण का इकडे जेवण्यासाठी काय हॉटेल वगैरे नव्हते, तर तिकडेच आपल्याला भेटेल डायरेक्ट सिटीमध्ये. सो तिकडे जाऊन जेवूया. चलो लेट्स गो पब्लिक. तर मित्रांनो आता शीतला देवी मंदिरच्या इकडनं काही किलोमीटरच्या अंतरावरती शिवदत्त मंदिर आहे. सो इथे मंदिराच्याच बाहेर गाडी पार्क केले, ओपन स्पेस आहे इकडे. थोडा येताना थोडा रस्ता खराब आहे, आलात तर आरामात या. आणि आता आपण जाऊया, आता आतमध्ये दर्शन घेऊया.
आय थिंक हे तुम्ही बघू शकता नवीनच आता बनवलं असं वाटतंय, बघितल्यावर दिसेलच. पण हार वगैरे लावलेत, सो नवीनच बनवलं आय थिंक. अच्छा असं आहे का धनेश? एकदा गाडी लॉक झाली का बघ ना, फक्त ओपन करून असं. आणि इथे टायमिंग वगैरे दिलं आहे बघा, सोमवार ते रविवार सकाळी 8 ते दुपारी 1, सायंकाळी 4 ते 7, आरतीची वेळ सोमवार ते गुरुवार. इथे सर्व टाईम टेबल वगैरे दिलं आहे मंदिराचं. आणि इकडनं पायऱ्या आहेत, 50 पायऱ्या आहेत बोलत होतं. आणि असं काही गेट आहे मंदिराचं. मंदिराच्या अशा पायऱ्या आहेत मित्रांनो, मंदिरावर चढताना अशा पायऱ्या आहेत. इकडे शनी आणि इकडे श्री हनुमान, सॉरी, अशा काही पायऱ्या आहेत. 50 पायऱ्या आहेत आय थिंक. अशा चढून आपण वरती जाऊया आणि श्री दत्तांचं दर्शन घेऊया. शांत आहे. श्री दत्तांचं ब्लॅकमध्ये दाखवलंय, दुसरा होता आहे का? दत्तांची मूर्ती एकदम सुंदर असं बघू शकता. मंदिराच्या तुम्ही बाहेर आलात ना, उभं राहिल्यावरती बघा समोरच नंदी दिसेल आहे बघा, समोरच नंदी आहे बघा. सापार्क झूम करून दाखवतो तुम्हाला, समोरच नंदीचं दर्शन होईल मित्रांनो. या 36 स्टेप आहेत, 50 नाही सॉरी 36 स्टेप झाल्यावरती तुम्हाला दर्शन होईल. आणि पूर्ण पिंडासारखं असं आकार दिला आहे. आणि आजूबाजूला बघाल ना पूर्ण हिरवगार आहे. इकडे पण शेती चालू आहे, इकडे पण पूर्ण शेती आहे. दाखवतो तुम्हाला बघा. या साईडला तर खूप सुंदर आहे. या साईडला काय आहे? या साईडला बघा ते बाबा पाणी घालतायत वगैरे, खूप सुंदर अशी शेती आहे. सर्वीकडे हिरवगार असं सुंदर. वरती आपण गेलो, दर्शन घेतलं, खाली पण सुंदरच आहे बघा, पूर्ण सजवलंय फुलाने. इकडे असं नंदी आहे, सुंदर असं कसं दिलंय बघ, कसं पिंड कसं सजवलंय, सुंदर असं सजवलंय. बघा इथे पण एक पिंड आहे. त्यानंतर इकडे दाखवलं असं, तर इकडे नृसिंह सरस्वती, नृसिंह सरस्वती आहे. वासुदेव सरस्वती ठेंबी स्वामी. आणि इकडे शंकर महाराज सर्व म्हणजे चारी बाजूने सर्व दिले. वरती आपण दर्शन घेतलं, इथे साईबाबा दाखवलेत. आणि इकडे गजानन महाराज. पिंड बघा चारी बाजूने, म्हणजे पिंड आहे ना, पिंड खूप सुंदर दाखवलं याच्यामध्ये. आणि श्री स्वामी समर्थ इकडे दाखवलेत. पिंड मित्रांनो खूप सुंदर दाखवले. मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवले, खूप सुंदर सुंदरच आहे बघा. शेती वगैरे चालू आहे. कोणती शेती आहे? सुगंध तरी तो आहे. शेती कुठली असेल मित्रांनो, गेस्ट करा. आणि हे आहे प्रवेशद्वार, प्रवेश निषेध. चालूच आहे इकडे, शेतात दाखवले सुंदर असं. मित्रांनो सुंदर असं मंदिर आहे. अलिबागच्या बीचला जायचं आहे. मंदिरचं सुंदर असं मंदिर आहे.
असं वाटलं की म्हणजे वरतीच ते छोटंसं मंदिर असेल, पण पूर्ण बघितलं तर खूप सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूला शेती पण आहे, हिरवगार आहे, निसर्ग पूर्ण गावाची area. शेती आहे, गार्डन एरिया आहे. श्री दत्तांचं खूप सुंदर असं मूर्ती आहे, सुंदर असं रूप दाखवलं आणि दर्शन घेतलं. आणि चारी बाजूने पूर्ण देवदेवता आहेत तर तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आपण निघत आहोत. आता सर्वांनाच भूक लागले तर फायनली आपण निघत आहोत आणि जेवूया वगैरे. नंतर मग अलिबाग इथे मॅपला टाकला आपण, अलिबाग बीचला जाऊया. अलिबागला आलो आणि अलिबाग बीचला नाही गेलो असं कधी होऊच शकत नाही. तर आपण जाणार आहोत, त्यासाठी आपण इकडनं निघावं लागेल. त्यासाठी मला कॅमेरा ठेवावा लागेल आणि गाडी चालवावी लागेल. तर लेट्स गो पब्लिक. इकडे काय आहे, कुंडळ आहे कोणती आहे की काय? पाटी वगैरे आहे. ट्रक आहे. तर मित्रांनो असं गाव आहे, गावातून आपण बाहेर निघत आहोत. घरात जशी घरात नाही जाणार. मजा आली पूर्ण अलिबागला. आपण पहिल्यांदा असं झालं असेल की आपण 4-5 पॉइंट प्लेस बघितले आणि दर्शन, सुंदर असं दर्शन पण झालं. गर्दी नाही, काही नाही. बघा आता खूप सारे मंदिर तुम्हाला दिसतील अलिबागला. खूप आहेत मंदिर तर खूप आहेत. अलिबागला आलात की प्लॅनिंग करून या, म्हणजे कुठे काय जायचं वगैरे. आणि एक place दिवसाचा बघून या. प्लॅन नका करू. नाही, जर तुम्हाला वन डे करायचं असेल तर करू शकता, असं काय नाही. पण जर तुम्हाला अजून फिरायचंच असेल व्यवस्थित तर 1 नाईट तर कराच. 1 नाईट 1 डे अलिबाग एक्सप्लोर करा. अलिबाग एक्सप्लोअर करू शकता. सुंदर आहे, काय जवळ आहे, मुंबईपासून काहीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मुंबईवरनं कधी अलिबागला आलो कळलं पण नाही. फन दे गावातच आहे आपण. गावात आहे. बघा अजून एक मंदिर आहे. बघा मित्रांनो, हा बघा अजून एक मित्रांनो मंदिर. आपण आलेलो आहोत हॉटेलला. आता इकडे जेवूया वगैरे, कारण का मॉर्निंगला फक्त नाश्ता केलेला थोडाफार आणि मग जेवलो वगैरे नाही, कारण का पॉईंट करून सर्व कव्हर केल्यानंतर मग आलोक झाला असतं. त्यामुळे पॉईंट पूर्ण आपल्याला कव्हर झाले नसते. त्यामुळे सर्व पॉईंट आम्ही क्लिअर म्हणजे सर्व बघितले. त्यानंतर आम्ही हॉटेलला बोलून आलो आणि मस्तपैकी आता बसलोय, फ्रेश वगैरे झालं थोडं. मस्तपैकी आता जेवूया वगैरे, तर मग शाळेत फ्रेश होऊन नंतर परत अलिबाग बीचला पण जाऊया. कारण का अलिबागला आलो आणि अलिबाग बीचला नाही आलं तर कसं होणार. तर मस्त स्टार्टरमध्ये पनीर क्रिस्पी आलेली आहे, आता आपण खाऊया. त्यामुळे नाव दिसत नाही. अलिबाग असं पूर्ण असं नाव आहे आणि त्या साईडला पूर्ण बीच आहे. सेटअप बघा, हा कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याचं स्टँड, इकडे पूर्ण सेटअप म्हणजे असं चिप्स वगैरे आणले, थंड आणलंय आणि इकडे गिटार आहे. सो मस्त असा हा अलिबागचा पूर्ण असा बीच आहे. कालोख आहे त्यामुळे दिसत नाही. सो मस्त फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि इकडे बीचवरती आलो आहे. तर थोडं म्हणजे हॅप्पी एंड काय असते ना, सो इकडे तुम्हाला आता ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तरी घ्यायला पाहिजे. खूप सुंदर असं ब्लॉगचं हॅप्पी एंडिंग असणार आहे. आल्या सांगितलं ना दव्याला विलामध्ये आपल्याला फुल नाईट आशिकी. मित्रांनो नाश्ता वगैरे म्हणजे ॲक्च्युली आपण लेट जेवलो ना, त्यामुळे थोडंफार हलकासा नाश्ता करूया. म्हणजे चिप्स वगैरे, मॉन्जोनीस केक आणलाय आणि मस्तपैकी आपल्या ब्लॉगचा हॅप्पी एंडिंग असणार आहे. तो पण अलिबागच्या बीचवरती आलेलो आहोत. मस्तपैकी सुंदर असा शांततेने मस्तपैकी बसूया थोडा वेळ. जायकन गायला लागलं की असं वाटतं मैदानाला आलं. जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोहर खोलना, तू लग बघ जाता जाता वळून पाहता वाट मावल्याची अडकलली, तशी मावल्याच्या उन्हात पाय केलं बॅग झाला मेरा कुसली झाला, तिथे मी म्हणते
कहता है तेरी अरे बातें गप्पू सारखं सारखं त्याच्यावर तर मित्रांनो आता आपण अलिबाग बीचवरती आलेलो आहोत. तर पूर्ण एक्सप्लोअर पूर्ण केलं आहे अलिबाग आणि ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. खूप मजा आली आणि अलिबागमध्ये खूप असे प्लेसेस आहेत, तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि अशा प्रकारे आपण ब्लॉग पूर्ण हॅप्पी एंड करत आहोत अलिबाग बीचवरती. सो मजा आली. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. आता टाटा आणि बाय बाय. माझी गाणं अजून मोठं इथं करायला पाहिजे होतं. गाणंच यायचं आहे. त्याच्यावरती आलं नाही पूर्ण.